नमस्कार, मी राहुल कुलकर्णी पुण्यात आहोत. बाहेर पाऊस पडतोय आणि हे खटावकर आणि आम्ही प्रवास करत असताना आम्हाला फोन करून एक ऑडिओ क्लिप पण पाठवली आणि ती ऑडिओ क्लिप ऐकल्यानंतर दोन्ही बाजूनी एकमेकांना जी काही शिवीगाळ झाली आहे त्यातनं एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो. एक की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सांगितलेलं आहे की जर तुम्हाला काही पैशाची वसुली ऋणकोकडनं करायची असेल, ज्यांनी कर्ज घेतलेलं आहे, तर तुम्हाला ऑडिओ कॉल करता येणार नाही, फोन कॉल नाहीत करता येणार. पण आता तुमच्या जावायला तुमचं आधी तर पूर्ण नाव, गाव, सध्या पुण्यात कुठे राहता सांगा. माझं नाव धनंजय गंगाधर खटावकर. सध्या मी पुणे येथे दत्तनगरला राहतो. मूळ गाव पंढरपूर आहे. मी 20 वर्ष येथे ड्रायव्हिंगचा व्यवसाय करतो. आणि मी हे लोन घेतलं होतं होम क्रेडिट कडून. त्यांनी होम क्रेडिट कुठली बँक? ते फायनान्स आहे. तर ते आता ते IDFC मध्ये मर्ज केलेलं आहे. तर ते IDFC मधून मला फोन येतात आणि लॉकडाऊन असल्यामुळे माझं काम सुटलं होतं. IDB आहे की IDFC. आणि माझं लॉकडाऊन मध्ये काम गेलं. काम गेल्यानंतर मी हळूहळू हजार जसे मिळतील तसे पैसे भरत आहे. पण उद्या भरतो म्हणलं, समजा मला काही वेळ लागला पैसे भरायला, तर हे माझ्या नातेवाईकांना अश्लील भाषेत शिवीगाळ करतात. माझ्या प्रत्येक मित्राला, पाहुणे लोकांना, सर्वांना. मी त्यात ऐकलं प्रियांका ही कोण? हे प्रियांका म्हणजे माझ्या जावांची भावाची मिसेस आहे. त्यांना देखील फोन केले आणि माझी मुलगीचं लग्न झालेलं आहे. त्या मुलीच्या सासऱ्यांना वगैरे शिवीगाळ करतात, घाणघाण शब्दात भाषा वापरतात. आणि विचारलं कुठून बोलते, तर मुंबई ऐरोली मधून बोलते म्हणते, तू ये इथे असं म्हणते. आणि वेश्या व्यवसाय करण्याबद्दल काय? ते जावांना म्हणतात, तुला वापरलेली मुलगी दिली धनंजयने. म्हणजे तुम्ही स्वतःची मुलगी? माझी स्वतःची मुलगी वापरलेली दिली तुला, असं भाषा वापरतात त्या जावांना. आणि सासऱ्यांचा कॉन्टॅक्ट करून दे, सासऱ्यांना पैसे भरायला लावले तर तू भर, तुझ्या आईला विचार तुझा बाप कोण आहे, अशा भाषेत हे शब्द आहे त्यांचे. मी ती ऑडिओ क्लिप ऐकली आणि दोन्ही बाजूने मी यांच्या जावयाने पण ज्या बाईनी त्यांना फोन केला होता त्यांची सगळी भची बाराखडीच आहे त्याच्यामध्ये, आणि त्या पण बाईंनी त्यांची भची बाराखडी काढलेली आहे. आता मला प्रश्न एवढाच पडलाय की हे अलाउड आहे का? ज्या कुठल्या संस्थांचं त्यांनी नाव घेतलं त्या संस्थांनी कुठे प्रायव्हेट कुठले एजंट हायर केलेत का की जे अत्यंत अनप्रोफेशनल पद्धतीची भाषा वापरतात? आधी तर तुम्ही कर्ज किती घेतलं होतं, किती भरलं? 50,000 कर्ज घेतलं होतं मी. कधी? 7 वर्षापूर्वी 2017-16 घेतलं असं. त्यानंतर मी थोडे हप्ते भरत होतो. 1800 रुपयाचा हप्ता होता. आणि 2 हप्ते तटले की तिसऱ्या हप्त्याला पैसे किती भरले म्हणायचे, तर व्याजात जमा झाले म्हणतात. तसे म्हणलं तर मी आतापर्यंत 43,000 भरलेले, पण ते दाखवत नाही. 50,000चे 43,000 व्याज भरलंय? नाही, हप्ता भरलेला आहे 1802 रुपयाचा. असे हप्ते भरत गेलो मी, जसे मला मिळतील तसे. आणि कशाला कर्ज घेतलं होतं? पर्सनल लोन घेतलं होतं घर घेण्यासाठी. मी घर घेतलं दत्तनगरला, त्यावेळेस मी घेतलं होतं. यामध्ये माझी काही लिखापडी नाही, चेक वगैरे काही नाही, त्यात तसली भानगड नाही. विदाऊट चेकचे तुम्हाला फोनवरून ऑनलाईन दिले त्यांनी मला कर्ज. हा एक मोठा मधल्या काळामध्ये फार मोठा फ्रॉड होता. छत्रपती संभाजीनगरमध्ये अशा पद्धतीने लोकांना लोन देऊन नंतर त्यांचे पर्सनल नंबर्स आणि पर्सनल फोटो सुद्धा घेऊन त्यांना ब्लॅकमेल केल्याच्या घटना घडल्या होत्या. आता मला हे नाही कळलं, तुमचा नंबर त्यांच्याकडे असणं साहजिक आहे. हो. इतरांचे नंबर कसे गेले? ते हँग करतात, मोबाईल हँग करून लिस्ट काढतात, आपली कॉन्टॅक्ट लिस्ट सगळी. आणि टोटल जेवढे आपले नंबर आहेत त्या सर्वांना फोन करतात. किती जणांना असे फोन केले तुमच्या नातलगांना? माझ्या जवळजवळ माझ्या जावाईला केला, त्यांच्या आईला केला, त्यांच्या भाऊजाईला केला, भावाला केला, माझ्या मेहुण्यांना केला, पत्रकार पंढरपूरचे सुनील उमरे यांना देखील केला. त्यांचा काय सुनील उमरे? माझा एक नंबर होता ना त्याचा. हे जरा जास्तच गंभीर बनलं आता प्रकरण, कारण ह्यांनी कर्ज घेतलं तर यांच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये हॅक मोबाईल करून कॉन्टॅक्ट मिळवून लोकांना आता फोन केले जात आहेत आणि अत्यंत अश्लील. म्हणजे यांच्या मुलींनी, मला ते शब्द बोलायचे नाही, पण वेश्या व्यवसाय काय म्हणाल? तुझ्या वापरलेली मुलगी दिली, वेश्या व्यवसाय करते का तुझी बायको? बोमला. तुला वापरलेली मुलगी दिली धनंजय नाही, म्हणजे माझं नाव धनंजय. तुला वापरलेली मुलगी दिली, तू कसं काय केली, तुझ्या आईला विचार तुझा बाप कोण. ही अशी भाषा आता रेकॉर्डिंग मध्ये आहे. मी ते रेकॉर्डिंग आपणास दिलं तेव्हा मी ते रेकॉर्डिंग ऐकलं आणि मला असं वाटलं की यांच्या जावयाने सुद्धा सबुरी बाळगायला पाहिजे होतं, त्यांनी पण शिवीगाळ केली. आता साहजिक आहे ना, तुम्ही जर त्यांच्या घरच्यांना शिवाय देत असाल तर तो राग येणारच, त्यांना शिवी देणारच ना. तो त्यानं कर्जच घेतलेलं नाही.
मग तो कसा ऐकून गेला आईला बापाला शिव्या दिलेल्या. माझं जगणं मुश्किल झालंय साहेब ह्या बाईमुळे. भयान परिस्थिती वाईट झाली सर. टोटल माझ्या परिवारातले लोक वैतागून गेले. आत्महत्या करायसारखी वेळ आली. 2 महिने सुद्धा दम खात नाहीत. मी नाही उचललाय की बायकोला, बायकोला नाही उचललाय की मुलीला, मुलीला नाही उचललाय की सासूला. किती फोन आले असेल धनंजयराव तुम्हाला आतापर्यंत मला 150-200 फोन आहेत. आणि भाषा अशीच. एक वेळ भारतीय विद्यापीठला गेलो तर ते म्हणले हे लोकल मुले आहेत, कॉल सेंटरचे असतात, तुम्ही तुमची केस घेऊन काय करायचं. पोलिसात गेले होते तुम्ही? 2 महिन्याखाली गेलो होतो. आता हे अजून धक्कादायक आहे की हे पोलिसात पण गेले तक्रार हो. घेतली नाही नोंद? नाही, ते म्हणले मुली ह्या लोकल असतात कॉल सेंटरच्या, त्यांचा काय ठाव ठिकाण नसतो. झकास. मग मागच्या रात्री किती वाजता येतो फोन? 7:30 पर्यंत येतात. सकाळी 9ला. कॉल सेंटरची जी वेळ आहे तेवढ्या काळात? हा, सकाळी 9ला चालू करतात. आणि असाच प्रकार नाशिक मध्ये 1.5 महिन्यापूर्वी घडला. तुम्ही ज्या फायनान्स कडनं ते घेतलंय त्याचं नाव काय? होम क्रेडिट. होम क्रेडिट. हा, त्याच्याकडून घेतल्यानंतर हे मर्ज झालं आयडीएफसी मध्ये. ठीक आहे, आयडीएफसी मध्ये झालं की आणखी कोणामध्ये झालं? कारण हे सगळं इतकं फ्रॉड्युलंट आहे. यांच्याकडे ना यांनी कुठल्याला कागदपत्र दिली आहेत ना त्यांनी घेतली आहेत. आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे तरी? आधार कार्ड, पॅन कार्ड मोबाईलवर घेतलेलं आहे. तुम्हाला 50,000 रुपये 7 वर्षापूर्वी 40,000 रुपये वसूल केले. हा, वसूल केले. आणि आता 1,802 रुपयाचा हप्ता एक दिवस थकला. आता मी 5 महिने झालं 5,000 भरले. दर महिन्याला 1,000. धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्या मुलींनी वेश्या व्यवसाय करावा वगैरे सल्ला कसा काय देऊ शकता तुम्ही? कठीण आहे सगळं. कॅमेरावर निकेतन माने, समीर राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.